माझं असं मत नाही. बीडमध्ये प्रकरण चालवावं, परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत. ते एकतर संभाजीनगरच्या हर्सूलला हलवावेत, नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावेत. कारण हे आरोपींना भेटायला, सुविधा द्यायला मी अगोदरच म्हणलेलं आहे. बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे, वाटोळं झालेलं आहे. बिंदू नामावलीमध्ये एसटीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत, एससीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले, मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले. सगळ्याच जागेवरती एससीबीसीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो, भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल. बजरंग बाप्पाचे बीडचे खासदार आहेत, त्यांनी एक दावा केलाय की 11 तारखेला खंडणीचा गुन्हा वाल्मिकवरती दाखल होतो आणि 12 तारखेला धनंजय मुंडेंच्या कार्यालयामध्ये पोलीस आणि वाल्मिक कराड यांची भेट झाली म्हणून असा दावा बजरंग बाप्पा करतात. नाही, मला ह्याच्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील तर तुम्ही ते, आणि असं जर झालं असेल तर हे दुर्दैव आहे. एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर या राज्याचे मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे, असा मंत्री जर तिथं थांबत असेल तर मंत्री म्हणून घ्यायला सुद्धा ते लायबल नाहीत, असं माझं मत आहे. मराठी संपलं का?